उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती व्हावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीनं पुणे बाल पुस्तक जत्रेचे 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे। या जत्रेत मुलांसोबत पालक आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिराजदार यावेळी उपस्थित होते। मागील वर्षी झालेल्या या महोत्सवाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। सुमारे 55 ते 60 हजार मुले या महोत्सवात सहभागी झाली होती। या महोत्सवात बाल साहित्याची 75 दालने होती। यंदा त्यांची संख्या 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे। याप्रमाणेच यावर्षी जत्रेत साहित्य आणि कला संस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। जत्रा साधारण 5 दिवस चालणार असून जत्रेत बाल साहित्याची 100 दालने असतील। याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ रंगणार आहेत। खाद्य जत्रेतून खाद्य संस्कृतीचाही आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली। या जत्रेत मुलांचे गीत रामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बालसाहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कवी संमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ, विविध प्रकारचे खेळ आणि प्रशिक्षण असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम अनुभवता येणार आहेत। मुलांना साहित्य आणि कलेची गोडी लागावी यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसोबत पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीला पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे। या जत्रेत सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले। माझ्या माहितीप्रमाणे 70-75 स्टॉल होते बाल मित्रांसाठी साहित्याचे, आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावर्षी गेल्या वर्षी जरा थोडा उशीर झाला, त्यामुळे 30 एप्रिलला दुपारी 4 वाजता या बाल पुस्तक जत्रेचं उद्घाटन होणार आहे। ही जत्रा आपल्या गणेश कला क्रीडामध्ये असणार आहे केंद्रामध्ये। या ठिकाणी 3ही प्रकार असतील, कारण म्हणजे 4, एक म्हणजे बाल साहित्याचे जवळजवळ 100 स्टॉल असतील पुस्तकांचे, विविध प्रकाशकांचे, विशेषतः मराठी प्रकाशकांचे असे 100 स्टॉल असतील, म्हणजे पुस्तक प्रदर्शन झालं। दुसरं, गेल्या वेळेस ज्या प्रकारे भारतीय खेळांना प्रतिसाद मुलांनी दिला ते सगळे खेळ या जरा अधिक मोठ्या प्रमाणात, मग त्याच्यामध्ये विट्टी दांडू आहे पासून ते टायर पासून जे जे काही खेळ आपण लहानपणी खेळायचो ते सगळी खेळाचं एक वेगळं छोटं मैदान त्या ठिकाणी असेल। तिसरं, एक लहान मुलांना खाण्यासाठी जी खाऊ गल्ली असेल, भरपूर मुलांना खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयटम त्या ठिकाणी असतील। हे 3 प्रत्यक्ष प्रदर्शनाचा पार्ट झाला। त्याशिवाय आपण संपूर्ण 4 दिवस म्हणजे 3.5 दिवस, 4 दिवस पूर्ण 4.5 दिवस म्हणता येईल, 30ला दुपारपासून ते 4 तारखेला दुपारपर्यंत रोज विविध प्रकारचे सेमिनार, चर्चा, लहान मुलांसाठीचे वेगवेगळे प्रयोग, जादूचे प्रयोग, मुलांना ज्या ज्या गोष्टी आकर्षतात सगळ्यांचं डिटेल आम्ही 26-27 तारखेला शेड्यूल पूर्ण